जय हनुमान क्रिकेट क्लब संदकुल आयोजित संदकुल प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा सोहळा आणि आज पहिल्या दिवसामध्ये मॅच नंबर 3 भंडारी टायगर्स विरुद्ध जिजा मोटर्स या दोन टीमच्या दरम्यान आता सामना रंगतोय. सामना क्रमांक 3 नाणेफेकीचा कौल जिंकला जिजा मोटर्स. मागचा सामना गमावलाय भंडारी टायगर्सने, यादीचा सामना जिंकलाय. तर एक संघ पराभूत झाला, एक संघ जिंकलेला आहे. आणि आता भंडारी टायगर्सला मिळवायचा असेल दुसरा विजय तर जिजा मोटर्सला पहिला विजय, विजयाच्या शोधामध्ये असतील. अरबाज आणि निलेश ही जोडी डावाला सुरुवात करते. ऑल सेट लिस्ट प्ले बाय सिग्नल. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने बळवलाय. स्क्वेअर लीग मधून बॉल सलेटिव्ह स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉलवर एकदम येते अरबाजला. अरबाज जोडेकर मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच होता, तिथे त्याने चांगला खेळ साकारला भंडारी टायगर्स साठी. तो खेळाडू, तो फलंदाज सध्या मैदानामध्ये सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव तेजस पडबळ. बरवडे एक्सप्रेस या विला निलेश साठी फिंगर रोल केली. चांगल्या टप्प्यावरचा बॉल फुल लेंथ होता, सरळ अमनच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉलने चांगलं कमबॅक. डॉट बॉल सोबतच पुढच्या चेंडूची तयारी. त्यानंतरचा बॉल हुक केलाय, सरळ जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. तेजसवर केला हल्ला, निलेशच्या बॅटमधून षटकार. मागच्या चेंडूवर डॉट बॉल टाकल्यानंतर या चेंडूवर खरपूस समाचार घेतला, उत्तर दिलाय आणि चांगले टायमिंग जुळवत असताना बॉल सीमा पार पाठवून दिलाय. पलकाबर आखी 7. त्यानंतर कमी गतीचा बॉल स्लोबर बन. गती कमी केली, गती सोबत मती वापरली की प्रगती होते, ती प्रगती पाहायला मिळाली. कमी गतीचा बॉल फलकावर धावा आखी 7. पहिल्या डावाचा खेळ. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. तेजस तयार. अजून एक वेळेला बॅक टू बॅक 2 चेंडू, चांगलं कमबॅक. 3 चेंडू निर्धाव टाकलेत, एक षटकार आला. 5 चेंडू मध्ये 7 धावा. तेजस पडवळचं कमबॅक. अनेक वर्ष सातत्याने प्रतिनिधित्व देतोय हा क्रांती 11 बरवडे टीमला, आणि हे मैदान त्याच्यासाठी नवीन नाहीये. शेवटचा बॉल पुन्हा एक वेळेला स्लॉग हिट केलाय. स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला, तोपर्यंत क्विक सिंगल. एकेरी धावीवर समाधानी होतोय निलेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत बिनबाद 8. सुरुवात चांगले, एक षटकार, परंतु त्यानंतर तेजसने देखील 3 चेंडू निर्धाव टाकले आणि पहिल्या षटकाच्या अंती फलकावर आहेत 8 धावा. भंडारी टायगर्स 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. ऑक्शन बेस ही स्पर्धा मागच्या 2 पर्वांच्या गोड आणि यशस्वी आठवणींना उजाळा देत या तिसऱ्या पर्वाचा सोहळा आजच्या पहिल्या दिवसामध्ये रंगलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तारे सितारे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. आज देखील तब्बल 8 आयकॉन खेळाडू आपण 4 संघांमध्ये पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये 4 संघ, तिथे 8 आयकॉन बघायला मिळतील. म्हणजेच काय, एक चांगला प्लॅटफॉर्म या ग्रामीण खेळाडूंबरोबरच खुल्या गटातले क्रिकेट खेळणारे खेळाडू. दुसऱ्या षटकासाठी आयकॉन अमन कदम, समोर आहे अरबाज. आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन. निलेश आहे स्ट्राईक एंडला. निलेशने जागा बनवून खेळलेला हा फटका स्क्वेअर लीगला जातोय, एकदम निश्चित होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. सिंगल घेत असताना थांबलाय अरबाज स्ट्राईक एंडला. एक चेंडू घेत असताना एकवर खेळतोय. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती अरबाज घोडेकरने. तो फलंदाज आता स्ट्राईक एंडला मंचच्या विरोधामध्ये. या दोघांमधले हे बॅटल पाहण्याजोगे असेल. जिजा मोटर्स समीर दादा बोरकर, निखिल बोरकर, पपन बोरकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. कमी गतीचा चेंडू स्लोबर वन, गती कमी केली, बीट केले ते अरबाजला. दुसऱ्या बाजूला भंडारी टायगर्स साई प्रसाद भोसले भंडारी टायगर्स या संघाचे पुरस्कर्ते.
अनेक संघ मालक त्यांनी या स्पर्धेमध्ये योगदान दिले त्या सगळ्यांचं धन्यवाद. 8 संघ मालक आहेत आणि सगळ्यांनी चांगलं सहकार्य या सनकुल प्रीमियर लीगला केलं. चौथ्या पर्वामध्ये अजून नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. सर्व आमचे बक्षीसदाते पारितोषिकांसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. अमन पुढचा चेंडूवर बसाडी. अजून एक बीला चांगल्या टप्प्यावरचा चेंडू आहे पण तू धाव घ्यायची आहे. एक धाव खात्यामध्ये जमा होईल. एका धावेच्या मदतीने फलकावर आहे 10 धावा. डबल फिगर दुहेरी अंकामध्ये पोहोचले. धावसंख्या 10 बिनबाद 10. अरबाज या सामन्यामध्ये थोडासा चाच पडतोय असं म्हणायला हरकत नाहीये परंतु हा फलंदाज फार वेळ शांत राहण्यामधला नाहीये. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फर्स्ट विकेट डाऊन. निलेश बॅक टू द आउट. अमनच्या खात्यामध्ये विकेट. पहिला धक्का भंडारी टायगर्सला. 10 धावा 1 गडी बाद. धक्का 10 या धावसंख्येवर. निलेश बाद झाले. आता निलेशची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भंडारी टायगर्स कडून साई पेडणेकर एक चांगला ऑलराऊंडर. साईला प्रमोशन मिळालंय त्याचं कारण निलेश लवकर बाद झाला. आता जबाबदारी साई आणि अरबाजची वाढली. दुसऱ्या बाजूला अमनने विकेट घेतली. 4 चेंडू टाकले. 2 धावा खर्च केल्या. शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक. साईसाठी हा पहिला चेंडू आहे. समोर खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड बर्तुळावर डायरेक्ट हिट. नेम लागलाय. गेम होईल. फलंदाज होतो बाद. साई पेडणेकर शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. 10 वर दुसरा धक्का. दुसरा धक्का. बॅक टू बॅक 2 फलंदाज माघारी परतलेत. भंडारी टायगर्स संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय. 10 ला दुसरा धक्का. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल अमन कदमचं. काय दमदार बॉलिंग त्याने केली. 5 चेंडू टाकली. 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट प्राप्त केल्यात. आता मैदानामध्ये आलाय विक्रांत. दुसऱ्या बाजूने अरबाज एका किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. अरबाज बर आता सर्वाधिक दारोमदार असेल. फुल लेनचा बॉल. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. अप्रतिम षटक होतं. 2 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये फक्त 2च धावा. फलकावर आहे 10. 2 गडी बाद. चांगलं कमबॅक जिजा मोटर्स कडून. पहिला पराभवाची वारी लागलाय. त्यामुळे पहिल्या पराभवातून अनेक गोष्टींचं आत्मचिंतन केलं या संघाने आणि त्यानंतर या सामन्यात उतरले. दुसऱ्या बाजूला भंडारी टायगर्स. पहिला विजय मिळालाय. या सामन्यात थोडासा विचार करण्याची गरज आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये 57 धावा याच संघाने बनवल्या होत्या. तो सामना वेगळा होता. प्रतिस्पर्धी वेगळा होता. आता या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी वेगळा आहे. जिजा मोटर्स 2 षटके टाकली. 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावा. आता गोलंदाजीसाठी आयकॉन सोहम भाटकर. मॅन फ्रॉम चिंचकरी सोमेश्वर परिसरातील खेळाडू तो दाखल झालाय आयकॉन म्हणून. समोर असेल विक्रांत. अरबाज खेळतोय 4 बॉलमध्ये 2 वर. आधीच्या सामन्यामध्ये सामनाविरुद्ध अरबाज यावेळेला सूर सापडलेला नाही असं दिसतंय. त्याची बॅट थोडीशी रुसली आहे त्याच्यावर परंतु धावा काढणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात. सोहम पहिलाच बॉल हलक्या हाताने कट केलाय. स्क्वेअर कट
बॉल जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली, विक्रांतने स्वतःचं खातं उघडलं. फलकावर आहे तर 11 धावा. अरबा स्ट्राईक एंडला आयकॉन, याची भरपूर आपण चर्चा केली. या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. हवेत फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टेकन गुड कॅच. अरबाज छोडेकर बॅक टू डगआउट. तिसरा धक्का, फलंदाज बाद. आता मैदानाच्या आतमध्ये लोकल बॉय कॅप्टन कुल दीप सुर्वे मैदानामध्ये दाखल झालाय. चांगला ऑलराऊंडर, या सनखुल गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. टीमचा संघनायक म्हणून जबाबदारी खांद्यावर आता वाढली, कारण 3 विकेट महत्वाचे फलंदाज बाद झाले. अरबाज छोडेकर देखील बाद झाला, फटका फसला आणि विकेट मिळाली. सोमबाटकरच्या खात्यामध्ये विकेट. दीप सुर्वेची जबाबदारी वाढली आहे, जबाबदारीने आता खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला विक्रांत, चौथ्या विकेटसाठी एक भागीदारी अपेक्षित. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान 11ला 3, म्हणजेच काय, क्रिकेटचा अद्भुत खेळ. कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. पहिला बॉल हवेत, सरळ डाऊन दी ग्राउंड. पहिल्या बॉलवर लोकल बॉयने ठोकलाय षटकार, 6 धावा. वाडाही माझा आहे आणि राडाही मीच करणार. या मैदानाची खडानकडा माहिती आहे या फलंदाजाला. पहिलाच बॉल विकेट मिळाली होती, परंतु त्यानंतर षटकार आला. पपनचे प्रयत्न थोडेसे कमी पडले, षटकाराची हमी मिळाली. 17 धावा फलकावर आहे. 17 फॉर 3. दीप सुर्वे पुढच्या चेंडूसाठी सज्ज झालाय. अजून एक वेळेला तोच प्रयत्न, परंतु यावेळेला अमनने थोडीशी चूक केली. बहुधा बॅटची कट घेतलेली असावी. बॉल आता तो निसटलाय. फलकावर आहे 17 धावा. चांगलं कमबॅक सोमबाटकर कडून. षटक क्रमांक 3चा खेळ सध्या सुरू आहे. 50-55 धावा गरजेच्या असतील, तिथून एक चांगली फाईट होऊ शकेल आणि त्यासाठी प्रयत्न करायचे त्याच्या पहिल्या दिवसामध्ये. सनकुल प्रीमियर लीग 2026 गेली अनेक दिवसांची चर्चा. राखी 17. 17 धावा, 3 गडी बाद. त्यानंतरचा बॉल बॅटची कड घेतले, फ्लाय झालाय. विकेट किपरच्या मागे जाईल, धाव मिळणार नाही आणि त्याचं कारण आहे गती थोडीशी कमी केली, बुद्धी वापरली. गती सोबत मती वापरली सोमबाटकरने, कारण याच डीपने तो षटकार ठोकला होता आणि त्यानंतर त्या रणनीतीमध्ये बदल झाला. अजून एक वेळेला चेंडू हवेत, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना बॉल हातातून निसटलाय. मिळतील 2 धावा. बरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर आहे 19 धावा. 18 चेंडूंचा केस संपला. 19 धावा आहेत फलकावर. विक्रांत 1 वर घेतोय तर दीपने काढलाय 4 बॉलमध्ये 8 धावा. 200चा स्ट्राईक रेट. लोकल बॉय, सनकुलचा वंडर बॉय. It's 1943 भंडारी टायगर्स विरुद्ध जिजा मोटर्स
या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपल्या समोर रंगलाय. चौथ्या षटकासाठी बॉलर तयार. पप्पन वरमडी टीमचा एक हुकमी गोलंदाज. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, नाही झुकणार नाही वाकणार, फक्त ठोकणार. षटकार. बुंद्यात टाकला बॉल. तयारच होता. बॅट नाही तर तलवार फिरवली. या तलवारीने बार केला. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकला. तयारच होता. पप्पनने थोडीशी चूक केली, पण क्रिकेटचं परिसूत्र आहे, चुकला तर ठोकला. आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर पप्पनचं स्वागत. फलंदाज होता विक्रांत. फलकावर राखीत होता 25 धाबा. धाबा येत आहेत. दिल मांगे मोर. पप्पन तयार. त्यानंतरचा चेंडू, खांद्याचा चांगला वापर केलाय. बाउन्सर टाकला. आपट बार आणि त्यावर बीट केलाय. हे गरजेचं होतं. मागचा चेंडू पुढे टाकला. या चेंडूवर टप्पा थोडासा मागे घेतला. बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही. तो टप्पा समजलेला नाही. चांगलं कमबॅक. मागच्या चेंडूवर षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. 25 धावा फलकावर राखी. 3 गडी बाद. पप्पन अजून एक वेळेला हेच करायचं होतं. टप्पा मागे घेतला की बरंच काही बदलतं. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तू षटकार मारला असेल, पण तू अनेक उन्हाळी पावसाळी क्रिकेटचे मी बघितलेत. हे सनकोल नगरी मधलं मैदान माझ्यासाठी नवीन नाहीये, पण तू हे बॅटल चांगलं रंगील. अजून एक वेळा तोच प्रयत्न. फटका हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच. सोहम भाटकर. आयकॉनिक झेल टिपला. विक्रांतचा खेळ संपला. चौथा धक्का. 25 ला 4. याच कॅचची अपेक्षा होती, कारण सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर षटकार आला. पप्पनवर थोडासा दबाव होता, पण दबावामध्ये प्रभाव पाडण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. आणि त्यानंतर त्याने विकेट देखील घेतली. हे बॅटल चांगलं रंगतंय. पहिल्या चेंडूवर षटकाराला. त्यानंतरचे 3 चेंडू ताता थैया नाचवले. स्टँड ठेवलाय. उभं केलं फलंदाजाला आणि त्याचं करणं होतं टप्प्यामध्ये बदल केला. अचूकता. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या पप्पनला, कारण पहिला चेंडू षटकारासाठी गेल्यानंतर कानातून वारा वेगाने गेला असेल. मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील सबसे कातील. पहिलाच बॉल त्याने हुक केलाय. आता क्षेत्ररक्षक सोहम चेंडूच्या खाली. मागच्या चेंडूवर विक्रांत गेला. विक्रांत तू चल, मी आलोच. अजित पाटीलने हेच सांगितलं आणि तो देखील बाद झालाय. धक्का बसलाय. 5वा. फलंदाज बाद. मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर काय अप्रतिम कमबॅक केले पप्पनने. जिजा मोटर्स रंगासाडी. 25 ला 5. नवीन फलंदाज नितीन जांभळे. नितीनला आता जबाबदारीने खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहे मैदानात. 4 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला लोकल बॉय, वंडर बॉय ऑफ सनकुल दीप सुरमीला या मैदानाची कडनकडा माहिती आहे, त्यामुळे त्याला स्ट्राईक एंडला पाठवणं गरजेचं आहे. आणि तीनला सिंगल घ्यावी लागेल. पुन्हा आता शेवटचा बॉल आहे आणि तो पहिलाच बॉल मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न नेम लागलाय. गेम होईल का? पंचांचा इशारा आहे. हा फलंदाज बाद आहे. विकेट. अजून एक विकेट. एखाद्या कार्यालयात सकाळी उठून आपण फ्रेश व्हावं, तयार व्हावं आणि एखाद्या कार्यालयात जावं. त्या कार्यालयात जाऊन पंचिंग मशीन मध्ये पंचिंग करावं आणि बाहेर यावं. तसाच एका मागोमाग एक हजेरी लावली जाते.
लगातारच्या 3 चेंडूंवर 3 विकेट, 25ला 6. 4 षटकांचा खेळ संपला. भंडारी टायगर्स शेवटचं षटक शिल्लक आहे आता मैदानामध्ये. नवीन बॅटर प्रणेश. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना तेजस पडबळ बरोबरी एक्सप्रेस लारा या नावाने परिचित. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड याचाच उल्लेख केला. या खेळाडूला स्ट्राईक एंडला पाठवा. त्याने सांगितलं आली रे आली, पुन्हा एक वेळा माझी बारी आली. या मैदानावरच तो मोठा झालाय, त्यामुळे त्याच्या बॅटमधून मोठे फटके येणारच आहेत. तेजस पडबळचं स्वागत केलं. दुसरा षटकार दीप सुर्वेच्या बॅटमधून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या षटकाराबरोबर फलकावर धाबा झाले 31 धावा. मागच्या षटकात देखील पहिल्या चेंडूवर षटकार होता. या षटकात देखील ते चित्र बघायला मिळालं. दीप पोचलाय 5 बॉलमध्ये 14 त्यानंतरचा बॉल उसळी होती. बॅटची कड घेत असताना फ्लाय झालाय. धाव नाही मिळणार. भाव खाऊन गेला. टप्पा थोडासा मागे ठेवला की बरंच काही बदलता असा उल्लेख मी मगाशी केला होता आणि तेच समीकरण आता तेजसला देखील फॉलो करावं लागेल. डप्पा जर पुढे ठेवला तर स्लॉट मध्ये बॉल जातात. अजून एक हुक केलाय. धावा बुक होतील. बॉल डीप मिड विकेट सीमा पार. षटकार आपट बार. भरपूर वेळ होता. हुकचा फटका. धावांची भूक लागली. कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट. लोकल बॉय कॅप्टन 7 बॉलमध्ये 20 वर पोहोचलाय. फलकावर आखी 37. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डोक्याला मुंग्या आल्या असतील तर तेजस पडबळच्या. त्यानंतरचा बॉल हेलिकॉप्टर खेळलाय. बॉल चाललाय स्पिन लिंकला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदम मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल डायरेक्ट हिट. काय नेम लागलाय. या खेळाडूला पुढच्या ऑलिम्पिकचं तिकीट जरूर मिळेल. एवढा अप्रतिम जे लहानपणी गोट्या चांगला खेळलेला दिसतोय आणि त्यामुळे तो अचूक नेम. इथे फलंदाज बाद झालाय. कॅप्टन दुसरी धाव घ्यायची होती. खांदे खालावले. चेहऱ्यावर नाराजी आहे. अप्रतिम फटकेबाजी पण तेवढाच अप्रतिम अद्भुत थ्रो केला गेला आणि त्यावर धावबादच्या रूपाने पैकी 38 धावा 7 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 8 बॉलमध्ये 21. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. लोकल टॅलेंट आहे. पुढे आज आपल्या टीमसाठी चांगला खेळ खेळाडू. दमदार मंदार मैदानामध्ये दाखल झालाय. मंदार लोकल बॉय मंदार सुरभि. दीप आणि मंदार एका टीमला प्रतिनिधित्व देतात. येणाऱ्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. 40-45 जर धाव फलकावर लागल्या तर चांगली फाईट होऊ शकेल आणि तोच प्रयत्न करायचा आहे या संकुल प्रीमियर लीग मध्ये. चला थोडं फास्ट चला. आजच्या दिवसाचं वेळापत्रक वेळ पूर्ण करायचं आपल्याला. आज दिवसभराच्या वेळापत्रकामध्ये तब्बल 6 सामने आहेत आणि ते वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यामुळे फार वेळ घेऊ नका. 2 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. कमी गतीचा बॉल स्लोवर बन आपली विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केलाय आणि अखेर ती एक धाव खात्यामध्ये जवळ धावबाद होत असताना ऍड केली. प्रणेश शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईक एंडला. फलकावर राखीत भंडारी टायगर्स या संघाची धावसंख्या 39 धावा 7 गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या डावाचा. पंच केलाय बॉल. मिड ऑफला फील्ड राखे रन मिळेल. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल पण ती दुसरी धाव मिळणार नाही. 40 धावा फलकावर. 5 षटकांचा खेळ संपलाय. 8च्या सरासरी 40 बनवल्यात जिंकण्यासाठी. जिजा मोटर्स या संघाला बनवायचे असतील 41 धावा.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 41 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी जिजा मोटरच्या समोर ठेवलेला आहे भंडारी टायगर्सने. आणि आता या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीकांत आणि सोहम बाटकर. पहिलं षटक अजितचं. पहिलाच बॉल ऑन साईडला स्लॉक केलाय. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. तो थ्रो करतोय. तो पण एक धाव पहिल्या चेंडूवर प्राप्त झाली. सिंगलने खातं उघडलंय सोहम बाटकरने. आणि हा सामना जिंकणं गरजेचं आहे जिजा मोटर्ससाठी. सलग दुसरा पराभव जर स्वीकारावा लागला तर या स्पर्धेमध्ये आव्हान थोडंसं कमकुवत होऊ शकेल. आणि त्यामुळे हा विजय भरपूर महत्वाचा. दुसऱ्या बाजूला भंडारी टायगर्स या टीमने पहिला विजय मिळवलाय. दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. हवेत खेळाय. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सरळ चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार आलाय हा पहिला षटकार. श्रीकांत जाधवच्या बॅटमधून 6 धावा. जिथे जिथे वातावरण टाईट तिथे आपली चांगली फाईट. ऍक्शन रिप्ले. आडव्या बॅटने लपेटून घेतला. एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी, ते फस्त करावं तसा लपेटला. आणि त्यानंतर हा षटकार. फलकावर आहे 7. कमी गतीचा बॉल समोर खेळाय. क्षेत्ररक्षक जाईल चेंडूच्या मागे. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावीचा कॉल आहे. थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने फुलकावर आहेत 9 धावा. फलकावर आहेत 9. पुढचा चेंडू अजित पाटीलचा. अजून एक वेळेला पायावर टाकलेला चेंडू. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. मागच्या सामन्यामध्ये जो पराभव झाला तो भरपूर जिव्हारी लागलाय. आणि त्या पराभवातून बाहेर पडत असताना एक चांगला खेळ. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. श्रीकांत घेतोय. 3 बॉलमध्ये 12 बर. फुलकावर आहे 13. अजित पुढचा चेंडू. अजून एक वेळा पायावर टाकण्याचा प्रयत्न पण तो लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी कळवलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये बाढ होतीये. मागच्या चेंडूवर जो षटकार आणि चौकार आला त्याचा थोडासा दबाव अजित पाटीलवर बघायला मिळतोय. लेंथ मध्ये त्याने बदल केला पण त्यानंतर वाईट बॉलची घोषणा झाली. फलकावर आहे 14. अजून एक वेळा खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला. धाव या चेंडूवर मिळत नाहीये. निर्धाव चेंडूला बराच वेळानंतर निर्धाव चेंडू अर्चित पाटील कडून टाकला गेला. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये शिल्लक. पॉवर प्ले. येथे 2 खेळाडू 30 षटवर्तुळाच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. अजून एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चांगला झेल. आणि आता खेळ संपलाय. श्रीकांत जाधवच्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळते. पहिलं षटक संपलं. 14 धावा. एक गडी बाद. जिजा मोटर्स वरवडी टीम. पहिल्या षटकानंतर फुलकावर आहे 14. एक गडी बाद. 14 सुरुवात चांगली राहिली जिजा मोटर्स टीमची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा काढल्या. चांगल्या टप्प्यावर टाकल्याची डुपंडू वळण घेतोय त्यामुळे वाईट बॉलची घोषणा. साई पेडणेकर दुसऱ्या षटकासाठी दाखल झालाय. पहिलाच बॉल वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये जमा झाली अतिरिक्त धावेने. फलकावर धावा झालेल्या आहेत 15 धावा. अजूनही 26 धावांची गरज. कमी गतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलंय. बुटांची जादू. सतीश हळदणकर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या.
15 धावा फुलकावर. एक गडी बाद. सोहम भाटकर साडी. पहिलाच बॉल कमी गतीने पेश केला. साई पेडणेकर चांगले व्हेरिएशन. त्यानंतरचा बॉल समोर लॉफ केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. अजित पाटीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबलाय. मिळते एकेरी धाव. एका धावेच्या मदतीने फुलकावर धावा झालेल्या आहे. 16 धावा. 16 for 1. साई पेडणेकरच्या विरोधामध्ये अमन कदम खातं उघडलेलं नाहीये. नव्याने मैदानामध्ये दाखल झालाय आयकॉन. या आयकॉनच्या विरोधामध्ये साई कशा पद्धतीने रणनीती अंमलात आणील. ओद विकेटने अमनसाठी पहिला चेंडू आहे. पहिलाच बॉल समोर स्मॅश केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल पाठवून दिलाय. षटकारासाठी 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने फुलकावर धावा. 22-22. हलक्या हाताने बॉलला बॅकफुटला जात असताना दिशा दिली. पॉइंट क्षेत्रामध्ये घोषांकी क्षेत्र आहे तिथे एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने फुलकावर धावा झालेत. 22-23 धावा. 23. 41 लक्ष. मागच्या बॉलवर काय षटका ठोकला होता अमन कदमने. या वर्षीच्या हंगामामध्ये अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने त्याची बॅट बोलते तो खेळाडू. मात्र यावेळेला अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. बोटांची जादू साहीने दाखवली होती. गोचांकी क्षेत्रामध्ये एकच धाव खात्यामध्ये जोडली गेली. 24 धावा. 24 for 1. पहिला धक्का लवकर बसला जिजा मोटर्सला आणि त्या धक्क्यातून सावरत असताना हा फटका सरळ फ्री होम डिलिव्हरी. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अमन कदम बाद होतोय. दुसरा धक्का जिजा मोटर्सला. फलंदाज बाद. दत्तगुरु आढाव लोकल बॉय चांगला झेल टिपलाय स्क्वेअर लेग मध्ये. एक चांगला फिल्डर चांगला क्षेत्ररक्षक. या मैदानाची खडानकडा माहिती आहे या खेळाडूला आणि अगदी फ्री होम डिलिव्हरी होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा आहेत. फलकावर 2 गडी बाद. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये रन बनवायचे आहेत. 17 धावा. 18 बॉलमध्ये 17. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना समसमान संधी. आता तिसऱ्या षटकासाठी वर्णी लागली आहे. गोलंदाज म्हणून ती धुरा सांभाळील. विक्रांत गोलंदाजीसाठी आलाय तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी भगवान रहाटी. अठरा चेंडू आणि 17 धावा. स्ट्रायकिंगला सोहम भाटकर. पहिल्या चेंडूचा सामना करेल विक्रांत. राऊंड विकेट. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा तो खेळाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतो. एकदा मिळाली. दुसऱ्या धाबीचा कॉल आहे पण तो थ्रो अगदी अचूक आहे. त्यामुळे एकच धाव. एका धाबीवर समाधानी. फलकावर धाबा आहेत. सिंगलच्या मदतीने 24 धावा. 41चा पाठलाग करायचा आहे. आता समीकरण आहे या सामन्यामध्ये 17 चेंडूमध्ये 16 धावा. 25 धावा फलकावर. 17 चेंडूमध्ये 16 धावा. विक्रांत पुढचा चेंडू घेऊन तयार. आउटसाइड डी ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पंचांचा इशारा बाईट बॉल. या एक्स्ट्रा टाळाव्या लागतील. जर एक्स्ट्रा आल्या तर आव्हान सोपं होऊ शकेल आणि त्यामुळे या चुका करून चालणार नाही. विक्रांतने टप्पा थोडासा मागे ठेवला पण तो नियंत्रण थोडंसं गमावलं आणि त्यामुळे एक्स्ट्रा धाव त्याने खर्च केली. 26 धावा फुलकावर आहेत. त्यानंतरचा चेंडू येऊ दिला. भगवानने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने दाखल झाला या चेंडूवर. तोपर्यंत फक्त एक धाव खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने 27 वर पोहोचला धावफलक. 2 गडी बाद 27. अजूनही आपण पाहिलं तर जवळपास 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बनवायच्या. त्यामध्ये 15 धावा 14 धावा बनवायच्यात.
चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 16 मध्ये 14. विक्रांत पुढचा चेंडू घेऊन तयार. पायावर टाकलेला चेंडू टोकरेशिंग यॉर्करचा प्रयत्न सटीक यॉर्कर होता आणि या सटीक यॉर्करवर फक्त सन्मान दिलाय. विक्रांत चांगलं कमबॅक करतोय या षटकामध्ये. यावेळेला स्लॉट मध्ये होता. पिकअप शॉट लाईनला पिक केलंय, टिक केलंय, कॅमेरामनने क्लिक केलंय, बॉल सीमा पार, षटकार. फलंदाजीचं अचूक तंत्र वापरलं. स्लॉट मध्ये टाकला बॉल, प्लॉटच्या बाहेर पाठवून दिलाय. षटकाराबरोबर फलकावर धाबा आहेत 33 धाबा. आव्हान थोडंसं सोपं केलं. सोमबाटकर आयकॉन विक्रांतच्या समोर पुढच्या चेंडूचा सामना करेल. अजून एक वेळा लगातारचा दुसरा इस्को लगाडाला, तो लाईव्ह झिंगाला. षटकार 6 धावा. सामन्याची हवा काढली. मागच्या मॅच मध्ये थोडासा चाच पडताना बघायला मिळाला होता, पण या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक. आणि यासाठी आयुष्याच्या प्रवासामध्ये एकदा तरी पराभूत होणं गरजेचं असतं. तो पराभव तुम्हाला काय शिकवतो, तर तो पराभव तुम्हाला तुम्ही केलेल्या चुकांचा आरसा दाखवतो. आणि तोच आरसा या सामन्यात पाहिलाय सोहम बाटकरने, की मी आयकॉन म्हणून या संघात दाखल झालोय, तर मला माझ्या स्ट्रेंथवर काम करावं लागेल, मला माझ्या विकनेसेसवर काम करावं लागेल. आणि ते काम त्याने केलंय, काम तमाम केलंय. गोलंदाज विक्रांतचं तिसरा देखील ठोकायचा होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गॅप मोठा आहे, इन टू दी गॅप. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली आहे, बॉल सीमा पार जातोय, चौकार. फलंदाजी कशी झापूक झुपूक झाली आहे. आणि आता गोलंदाज विक्रांतसाठी गुलीगत धोका झाला असं म्हणायला हरकत नाहीये. सामना पूर्णपणे नियंत्रणामध्ये घेऊन आलेत. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. सामना संपला. 43 धावा बनवल्या. 3 षटकांमध्येच हा सामना संपवल्याने 8 विकेटने एक मोठा विजय जिजा मोटर्सने प्राप्त केला. अभिनंदन जिजा मोटर्स टीम, अभिनंदन निखिल दादा बोरकर, समीर दादा बोरकर, पप्पन बोरकर आणि या सामन्याचा सामनावीर वन अँड ओनली सोहम भाटकर. अभिनंदन सोहम. चला लगेचच प्रेझेंटेशन मध्ये या. निलेशजी आडाव, जय हनुमान क्रिकेट क्लब संकुलचे आमचे सदस्य, त्यांच्या शुभ हस्ते आता मेडल सामनावीरचं दिलं जाईल. अभिनंदन सोहम भाटकर, बिल प्लेट बडी. खूप चांगला की तुम्ही साकारला आणि अखेर पहिला विजय या सामन्यामध्ये प्राप्त केलाय. 3 सामने संपले, 3 सामने अजून येणं बाकी आहे.